पडले दुर्देशी मजा आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी दिना तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला जुनी का नाही गरुडा वाहना गंभीरा येईगा दातारा बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलाई दीन तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला जुनी करणी पंढरीच्या देवरा पडले दुर्देशी मजा आठवे मानसी नको नको हवी कष्ट होतात जीवाशी दीन तैसी रजनी झाली गे माया अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडा वाहना गंभीरा येईगा दातारा बाप रखमा देव श्री विठ्ठला दीन तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही विठ्ठला मजा ठेवी मानसी प्रसिद्ध सिंगी किती सिंगीचे नकले सोने देतात तो सर्व ते शेत निवडलेला अभंग कोणाच्या अभंगाचा शेवटच्या घालून कल्पना आहे ज्या अभंगाला शेवट बाप रखमादेव आहे अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे ज्या अभंगाला शेवट म्हणजे नामयाचा नारा आहे तो अभंग नामदेव महाराजांचे थोरले सुपुत्र नारा महाराजांचा आहे ज्या अभंगाला शेवट एका जनार्दनी आहे अभंग डोळे झाकून नाथ बाबाचा आहे आणि ज्या अभंगाला शेवट रामा जनार्दनी आहे तो अभंग तुकोबरायांचे गुरु एकनाथ महाराजांचे गुरु बंधू आणि जनार्दन स्वामी यांच्या शिष्याचा आहे आणि ज्या अभंगाला शेवट तुकया बंधू म्हणे तो अभंग तुकोबरायांचे बंधू कानोबारायांचा म्हणजे आज कीर्तनाला घेतलेला अभंग बाप रखमादेव आहे याचा अर्थ असा आहे हा अभंग डोळे झाकून माऊलीचा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली शंका आहे अभंग जर माऊलीचा आहे तर त्याला बाप रखमादेव शेवट का काय कारण आहे त्याला व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट काय कारण आहे त्याचं उत्तर असं आहे परमार्थ करायला 4 कृपा लागतात शास्त्र कृपा गुरु कृपा अंतःकरण कृपा आणि ईश्वर कृपा एक कृपा असेल तर परमार्थ नाही त्याला 4 पाहिजे त्याला 4 गोष्टी पाहिजे स्वयंपाक करायचा का पाणी पाहिजे धान्य पाहिजे आणि अग्नी पाहिजे
पाणी आहे धान्य नाही अग्नी नाही, अग्नी आहे धान्य आहे पाणी नाही, पाणी आहे धान्य आहे अग्नी नाही, तिन्ही नाही, तिन्ही पैकी एक नाही, स्वयंपाक नाही. स्वयंपाक करायला पाणी पाहिजे, धान्य पाहिजे, अग्नी पाहिजे, सुगरण नसली तरी चालेल. अग्नी आहे तर स्वयंपाक आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे तर परमार्थ आहे. एक कृपा आहे, एक नाही. ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही, ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही. एक आहे, एक नाही. ज्याला चांगलं बोलता येतं माईकवर त्याच्याकडे भांडवल नाही. आणि काही माणसांना खाली बसल्या कोणाला बोलूनच देत नाही, पण माईकवर बोलायला का अख्खा हल्ल्याशिवाय. याला एक आहे, एक नाही, एक आहे, एक नाही. उत्तर आहे का? माझ्यावर चारही कृपा आहे. निवृत्ती दादांचं असं म्हण, माऊलीचं असं म्हणणं आहे, माझ्यावर दादांच्या चारही कृपा आहे. शास्त्र कृपा आहे, गुरु कृपा आहे, अंतकरण कृपा आहे. म्हणून माझ्या अभंगाचा शेवट महाप्रतिमा देवळ आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला बाळांचा आहे. अभंगाला सुरुवात करायची आहे. कीर्तनाला फक्त 2-3 मुद्दे पहिले मांडतो. या विश्वात बारीक आहे का, या विश्वात जेवढे संत झाले, जेवढे संत इन वाट जेवढे संत झाले, त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल ते ज्ञानोबा आहे. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. बाळ 16 वर्षाचा आहे पण विश्वाची आई आहे. बाळ 16 वर्षाचा आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे. आणि बाळ 13 वर्षाचा आहे पण पहिला ग्रंथ राजे संभाजींनी 13 वर्षी. तुमचं वय किती आहे याला अजिबात किंमत नाही, अजिबात. 90चा आहे, हरिपाठ पाठ नाही, ठेवून करायचं का? काय करायचं काय? वय ऐकायचं का 2-4? शिरीच्या घराच्या लोकलेलं सण कधी दूध देत नाही, काशीतलं घुशीड कधी दूध देत नाही, झाडातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही, मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही, भेंडीच्या झाडाचा ओलानं उपयोगा फायदा नाही, बांधावर एरंड वाढलं काय आणि म्हातारा 90चा झाला काय सारखाच. त्याला उपयोग काय? या माणसाला जीवनात जीवन कळलं नाही त्याला बाकी करून करायचं काय? उलट आहे का? त्याला ज्यांनी संपत्त्या कमावल्या त्यांनी संतत्या खराब पैदा केल्या. ज्यांनी संपत्त्या कमावल्या त्यांनी संतत्या खराब पैदा केल्या. आणि ज्यांनी संतत्या चांगल्या कमावल्या त्यांना संपत्ती आपाप मिळाली. कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश. एवढी इष्टेट काही लोकांकडं जर अंत्यविधीला पेटवली तर श्राद्धापर्यंत पूर्ण झाली, एवढी इष्टेट. पण त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरं नाहीत आणि झोपडीत राहणाऱ्याला कालवत नाही, पण इतकी पोर आहे मोजताच येत. याला वय का चालू एक आहे ना, एक नाही. वाक्य बारीक ऐकायचं. संतती जर चांगली असेल तर संपत्ती आपोआप येते, का बघा. पण संतती जर खराब असेल तर कष्टानं कमावलेली संपत्ती नाश पावते. संपत्ती हा विषय गौण आहे, गौण आहे हा विषय. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. कवा त्यात काही नवीन आहे असं काही नाही ना. हॅलो, माझं लग्न जमलं, गडी आहे तू. गडिया म्हणल्यावर जमणारच ना. हॅलो, मला मुलगा झाला, तो बायको केली. ही गाडी घेणं, बंगला बांधणं हे नवीन नाही. मुखात नाम येणं हे नवीन आहे. गाडी घेणं, काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य.
तुझ्या इतका येडा माणूस या गावात दुसरा प्युअर येडा माणूस. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य थोडाच तुझा गेम केलाय गावाने 13 लाख. तो सत्याला कधी 100 रुपये दिले नाही. ते काय नवे ना का काही जरा जड जाईल ऐकायला पण फिट करून देतो. विश्वातलं कौळ पाव या बरोबर आहे आणि विश्वातले कौळ राजे छत्रपती. आता मला सांगा महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा चला का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथे 4-5 जण कसे तुम्ही गंध किती लावा गंधाबद्दल मत नाही तुमचं वाटोळच होणार. ते म्हणाल का 16व्या अध्यायामध्ये 473 वय सकाळपर्यंत घ्यायचं. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तळतळात घेणं टक्का घेणं कमिशन घेणं ही आसुरी संपत्ती आहे. मग तुम्हीच मला उत्तर द्या राम श्रीमंत करावं. तुम्हाला सुबंत कमी काय म्हणतो राम श्रीमंत करावं. रावण नियमानं पुणे कोणाला मारायला पाहिजे. जर 2026 चा अभ्यास केला तर रावणाने रामाला मारायला पाहिजे. कारण रावणाकडे संपत्ती आहे. उलटा ऐका पण रामाने रावण मारलाय याच कारण आहे रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी. म्हणून तर प्रभू रामचंद्राने पूल बांधायला एकाही इंजिनियरला दिला नाही. दिलाच नाही का सगळ्यांना टाका गेलो पुढं राहील का. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी सीता आणायला वानरं वापरली पण माणसं वापरली. तुम्ही अभ्यास करा प्रभू रामचंद्रांनी एकाही ठिकाणी माणूस वापरला. मला तडफडणाऱ्या जटायूला विचारलं माझी सीता कोण आहे आणि तडफडणाऱ्या जटायूला सुद्धा सांगितलं तुमची पत्नी नेताना मी पाहिलाय. आणि हलणाऱ्या झाडाला विचारलं माझी सीता पाहिली का. झाडाला सुद्धा फांद्या हलवून होकार दिला या रस्त्याने. पण प्रभू रामचंद्राने माणसाला सीता विचारली नाही. आणि एकही माणूस सीता आणायला लंकेत पाठवला नाही का लंका सोन्याची. ही अवलाद जर सीता आणायला पाठवली असती यांनी लंकेत इटेला भीतीला इटच ठेवली नसती. यांच्या मर्डरीन कुदाकुद्याच मिटावता गेला. तुम्ही अभ्यास करा. म्हणून एकही युद्ध प्रभू रामचंद्रांनी माणसाशी केलं नाही. निरीक्षण करा. आणि माणूस कोणत्याच बाबतीत वापरला नाही का. परत येऊ नका. याच कारण प्रभू रामचंद्रांनी अभ्यास केला होता. ही क्वालिटी 90 बदलत. याला जर 19 मटन दिलं आणि 500ची नोट दिली तर आहे त्या बापाचं मुडकं लागेल. म्हणून वानरं परवडली. ज्यांनी इनामदारीने सीता आणली त्यांना प्रत्येक गावाच्या रक्षणाची जबाबदारी दिली. अभ्यास करा. म्हणून मारुतराया देव नाहीये, मारुतराया दैवत नाहीये, मारुतराया ग्राम रक्षक आहे. अख्खं गाव सांभाळायची ताकद मारुतराया. आणि किती नालायक माणूस असू द्या 2दा भेटायला जाणारच. एकदा नवरदेव झाल्यावर एकदा आणि अंत्यविधीला नदीवर जाता मधी नाही गेला तरी चालेल. म्हणून हनुमंतराया दैवत नाहीये, हनुमंतराया ग्राम दैवत आहे. आपल्याला थोडं मागे फिरायचंय त्याचे थोडा अभंगाचा. हे बरे अभंगातला पहिला मुद्दा आहे सगळ्या कोवळ बाळणारा उपाय आहे. आणि विश्वातला दुसरा मुद्दा आहे ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना बरं. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही.
कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि जसा रडावं आईच नाही आहे. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईला डोक्यात हात घालावा, ती मांडी नाही. कोणी जेवला का म्हणून विचारलं नाही, कोणी पाठीवरून हात कधी फिरवला नाही, घरातलं फेकून दिलं पण झोळीत कोणी टाकलं नाही आणि प्रेमाने मांडीवर हातच फिरवला नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर कच्च्या गेला ज्ञानोबा. आज जेवढी कीर्तनात बसलेली माणसं आहेत ना, ही सगळी माऊलीच लेकर आहेत. आणि अख्ख्या माऊ जगातल्या लेकरांना एक काय जीवन आहे. शिसळ्यातला तिसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. हे विश्वात कधी घडणार नाही, इथून पुढे तर कधीच घडणार नाही. 2026 ला सक्का भाऊ गुरु. भावाच्या पोरीचं लग्न मोठं चौघजण माझ्या पुढे बसले. महाराज तुम्हाला वाटतंय पण समाज फक्त बाहेरून देखणं आहे, आतून पूर्ण खराब लोक आहे. बाहेरून इतके देखणे लोक आहेत त्यांच्या का पाहत राहावं असं वाटतं, पण आतून इतका धोका आहे. फक्त वरून देखणे लोक. पांढरी केस काळी करणं, बिशा काढणं, हे बारीतला ब्रँड देणं, पैसे कमी पडले का बापाची इकायची. बाहेरून देखणार लोक, आतून नाही. आतून जर लोक सुंदर असतील, छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. अभ्यास करा. जर प्रत्येक माणसाला आई कळली असती, जर प्रत्येक माणसाला बाप कळला असता आणि प्रत्येक बाप कुटुंबाने जर राजपूत परिवारासारखं आई वडिलांच्या स्मरणार्थ जर काही केलं असतं तर वृद्धाश्रमाची निर्मितीच कशाला. आणि वृद्धाश्रमाचा बारीक अभ्यास करा. अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याचं वैशिष्ट्य आहे त्याची सून नांगाट आहे. सासऱ्याला घालून पाडून बोलती, बोलू द्या, पण भाकरी घाली ती. चहा पेताना ठोस म्हणती, जेवताना तुझ्या मड्यावर घालती, मड्यावर म्हणती पण देती. आणि म्हातारा काय खुश होतो म्हणतो बिघडती पण ठेप. म्हातारा काय नाराज, म्हातारा लोहा कधी कधी धावती, कधी कधी लईच बिघडती. पण लग्नाला जर निघाले जाऊन ती कपडे बदलून जा, लोक मला नाव ठेवतील, आहे ना ती पण ठेप ठेवती. पण ज्या घरांमध्ये हायर एज्युकेशन झालं त्याला मला त्या घरांची परिस्थितीच वर्णन करण्यासारखी नाही, काहीच नाही राहिलं मला या जगात. ही तुम्हाला एवढी कीर्तनाला बसलेली दिसते तर ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. संपलेली माणसं काही नाही. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला शिवी दिली. माझ्या आयुष्यात माझ्या 3च गोष्टी आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट आहे मी बोललो ते नेमकं घडत आणि माझ्या लोकांनी बसत. आणि तिसरी गोष्ट आहे मला कोणाची स्तुती करता येत नाही. या 3 गोष्टीमुळे मी सगळ्या महाराजांपेक्षा माझं राहिलो. आपल्याला जमत नाही ते. नाही जमणारच नाही. थोड्या करता का जमवते. विश्वातलं कोवळं बाळ ज्ञानोबा. तुम्ही खाली बसा, तुम्ही स्पीकर वाल्याच्या मागचे इकडे बसा नाही तर वर बसा नाही तर काय करा. मोबाईल विश्वातलं कोवळं